नमस्कार. आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण मटारची हिरव्या वाटपामध्ये आमटी बनवणार आहोत. खूप छान लागते ही आपल्या हिरव्या वाटपामध्ये आमटी आणि अगदी झटपट बनवता येते. म्हणजे कधी भाजीचा वगैरे कंटाळा आला असेल, वरणाचा वगैरे, तर या पद्धतीने आपण ही हिरव्या वाटपामध्ये आमटी बनवून खाऊ शकतो आणि खरंच खूप छान लागते आणि बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला ही आमटी बनवता येते. आता सध्या मटारसुद्धा आहेत भरपूर सारे बाजारात. तर आपण इथे मटार घेतलेले आहेत. तर आता मी ही 2 माणसांनी इतकी आमटी बनवणार आहे. तर आता मटार घेतल्यानंतर आपण त्याच्यासाठी जे वाटप लागतं ते बघणार आहोत. आपल्याला वाटपासाठी सुद्धा जास्त काही लागत नाही. तर इथे कोथिंबीर घेतलेली आहे, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10-12. त्याचाच फ्लेवर खूप छान येतो त्याच्यामध्ये. हिरव्या मिरच्या घेतलेल्या 2 आणि खोबरं घेतलेलं आहे. तर पाव वाटी इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे. आणि आता हे जे सगळं आहे ना, आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा जिरंसुद्धा घ्यायचं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्या बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. तेल घालून घेतले. तेल चांगलं गरम झालं की आता आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. तर हिंग घालून घेतल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. आपल्याला इथे कांदा वगैरे काही वापरायची गरज नाही. त्यानंतर आपण जो वाटण काढलेलं आहे ते घालून घ्यायचं तेलामध्ये आणि चांगलं त्याला 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्या वाटपाला. नुसतं वाटपामध्येची आपली ना मटारची आमटी खूप टेस्टी लागते आणि खरंच तुम्ही सूप म्हणूनसुद्धा पिऊ शकता. खूप छान लागतं. तर इथे वाटण चांगलं आपलं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आता थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे कारण आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला नुसतं हिरवी मिरचीमध्ये करायचं असेल तर तसंसुद्धा करू शकता. त्यानंतर धणा पावडर घातलेली आहे थोडीशी. चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर आपले जे मटार आहेत ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत. बटाटा हवा असेल तर त्याच्यासोबत बटाटासुद्धा घालू शकता. तर इथे मटार घालून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्या वाटपामध्ये. 1 मिनिट चांगलं त्यांना परतून घ्यायचं आहे आपल्या वाटपामध्ये. आणि आता परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मस्त असं आपण रस्सा करणार आहोत. इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपले जे मटार आहेत ना ते आपल्याला कच्चेच घ्यायचे आहेत. उकडवून वगैरे नाही घ्यायचे, कच्चे घेऊनच आमटी करायची. छान टेस्ट येते. तर आता पाणी घालून घेतले. आता आपण वरती झाकण ठेवून त्याला 3-4 मिनटासाठी मीडियम गॅसवरती शिजवून घेऊयात. आपले हे मटार शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन शिजले जातात. त्यामुळे आपली आमटी जी आहे ती अगदी झटपट होते, जास्त टाईमसुद्धा जात नाही. तर आता आपण चेक करूयात. 3 मिनटं झालेली आहेत. तर आपल्या वाटाणे जे आहेत ते शिजलेत का ते बघूयात. तर बघा मस्त अशी आपल्या आमटीला उकळी आलेली आहे आणि छान असं वरती त्याला तरीसुद्धा सुटलेली आहे. तर इथे आता आपण वाटाणा घेऊन चेक करून बघूयात की शिजलं आहे की नाही. ही आपली जी आमटी आहे ना ती गरम गरम भातासोबतसुद्धा खूप छान लागते. तर इथे बघा आपला वाटाणा चांगला मऊसूत असा शिजला गेलेला आहे. तर आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मीठ घातल्यानंतर एक उकळी काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने मस्त अशी आपली मटारची आमटी तयार झालेली आहे. तुम्ही करून बघा. भातासोबत, भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते. कधी पावासोबतसुद्धा तुम्ही उसळपाव म्हणून खाल्लात तरीसुद्धा खूप छान लागते. तर इथे मस्त अशी आपली मटारची हिरव्या वाटपातील आमटी तयार झालेली आहे आणि तीसुद्धा अगदी झटपट आणि ते सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये, जास्त वेळ न लावता. तर तुम्हाला आजची आपली ही मटारच्या आमटीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.